तर नमस्कार मंडळी, भाजीपाल्याची पिशवी घेऊन थेट पोहोचले होते शेतामध्ये आणि भाजीपाला घेऊन मला कुठे जायचं आहे ना हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी सकाळी सकाळीच बाबा आहे ना मस्तपैकी गाडी घेऊन मला सोडवायला आले होते बस स्टँड वरती आणि बस पकडून मी थेट पोहोचले होते पुण्याला. पुण्याला कोणाकडे गेले होते तर वेदाच्या आत्याकडे गेले होते, कारण वेदा आहे ना 10-12 दिवस झाले तिच्या आत्याबाईंकडे आहेत आणि ती ना एकटीच माझ्याशिवाय राहिली होती एवढे दिवस. आणि ती मला पाहून इतकी खुश झाली होती की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, कारण तिला माहितच नव्हतं की मम्मी येणार आहे म्हणून. आणि ती मला पाहून एकदम अशी सरप्राईज झाली होती. नंतर आहे ना घरात गेल्या गेल्या पहिला प्रश्न होता तिचा की यात्रेतून मला काय आणलं आहे ते दाखव. तर तिला आहे ना मी ते दाखवत होते यात्रेवरून तिला काय काय आणलं आहे किंवा माझ्या भाच्यांसाठी मी काय जी शॉपिंग करून नेली होती ना, तर तीच इथे मी सगळ्यांना दाखवत होते. मस्तपैकी नेल पॉलिश वगैरे घेऊन मॅडमने लगेच लावायला सुरुवात केली होती. माझी छोटी भाची ना आमच्यासाठी मॅगी बनवत होती, मस्त मॅगी एन्जॉय केली. नंतर ना आम्ही गेलो होतो फ्रेश अशी फुलं आणण्यासाठी पूजेसाठी. तर ते फुले घेऊन आलो आणि संध्याकाळच्या वेळेस ना इथे मी गवारीच्या शेंगा नेसत होते आणि वेदाला तिथे नवीन मैत्रीण झाली आहे आणि ती आणि वेदा दोघींची अशी मस्ती चालली होती आणि खाण्याचं देखील काम चाललं होतं. आणि वेदा ना मला सगळ्या गप्पा सांगत होती की तिने 10-12 दिवस काय केलं आहे तेच. नंतर इथे नंदबाई ना माझ्या स्वयंपाक करत होत्या आणि मस्तपैकी त्यांचा स्वयंपाक रेडी झाला होता. नंतर इथे आमचे दादा आहे ना मसाला पापड वगैरे बनवत होते आणि वेदाचं आहे ना इथे गावावरून आणलेली भेळ खाण्याचं काम चाललं होतं. नंतर आम्ही सर्वांनीच मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि नंतर ना मुली गेल्या होत्या खाली खेळण्यासाठी. त्यांनी मस्त बॅडमिंटन वगैरे एन्जॉय केलं आणि नंतर खेळून झाल्यावरती त्या आल्या होत्या वरती. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी ना आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली आणि आईस्क्रीम खाऊन झाल्यावरती छान अशा गप्पा वगैरे मारल्या. तुम्हाला पुढे काय घडतं हे सांगते नेक्स्ट ब्लॉगमध्ये.